मंडळी, मी सुरभी कुंडलिनी प्रस्तुत उंबरठ्याच्या पलीकडले या नवीन सेगमेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की कुंडलिनी हा तर एक कॉर्पोरेट आणि ग्रुप गिफ्टिंग ब्रँड आहे, तर मग आता हे नवीन सेगमेंट काय? तर कुंडलिनीच्या अनेक मूल्यांपैकी एक मूल्य आहे वुमन एम्पॉवरमेंट. म्हणजेच काय, तर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला खाली खेचण्यापेक्षा जर तिला सोबत घेऊन जात असेल तर आपला समाज एक नैतिक उंची गाठू शकतो. हा याच्या मागचा हेतू. तर या सेगमेंटमध्ये आपण अनेक महिला उद्योजकांना भेटणार आहोत. जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू इच्छिता तर यांच्याकडून तुम्हाला नक्कीच प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे. आणि आज आपण भेटणार आहोत पुण्यातील सुप्रसिद्ध साडी ब्रँड तलम याच्या ओनर्सला. बऱ्याच कमी काळामध्ये तलमनी भरपूर मार्केट खाल्लं, अनेक स्त्रियांच्या मनात स्वतःचं एक घर मिळवलं. तर आज आपण भेटूयात हर्षिता, श्रेया आणि वैखरी यांना. तर हर्षिता, मला तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी हर्षिता अत्रे. मी बाय प्रोफेशन डान्सर आणि कोरिओग्राफर आहे आणि सध्या असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करते आणि तलमची को-ओनर आहे. नमस्कार, मी श्रेया डफाळकर. मी फॅशनमध्ये एज्युकेशन घेतलेलं आहे आणि कॉस्ट्युम्स पण करते तुमच्यासाठी आणि तलमची को-ओनर आहे. नमस्कार, मी वैखरी कुलकर्णी. मी प्रोफेशनली डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करते गेली 5 वर्ष. मराठी फिल्म्स आणि एंटरटेनमेंट सेक्टरमधल्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सचं मी डिजिटल मार्केटिंग करते आणि 2 वर्षापूर्वी आम्ही तलम चालू केलं. मला हे जाणून घ्यायचं आहे की तलमच्या मागची तुमची कल्पना काय होती? कल्पना म्हणजे आय कॅन टेल यू कसं सुरू झालं. दॅट विल बी लाईक द कल्पना ऑफ इट. एक तर माझ्या आजीने लहानपणापासून साड्या हाऊ वॉट तिच्याकडे काय काय साड्या त्याच्यानी माझ्या डोक्यात तिने सुरू केलं होतं की दाखवणं की असं असतं, हे आपलं कल्चर आहे, दिस इज हाऊ इट इज डन. त्यामुळे मला साड्यांबद्दल जीवापाड प्रेम आहे. म्हणजे आय लव्ह देम सो मच आणि आय थिंक मला ह्याच्यातच काहीतरी करायचं होतं आणि आय थिंक दॅट इज द सेम थिंग हर्षिता हॅड इन हर माइंड. राईट. आणि मग आम्ही एकदा असं जनरल एका म्हणजे म्युच्युअल फ्रेंड्स थ्रू भेटलो आणि आम्हाला मे बी ते क्लिक झालं की हिलाही साडी आवडते आणि मलाही आवडते, सो मग काहीतरी चालू करूया. आणि मग तलम सुरू झालं. म्हणजे असं खूप छोटी अशी क्विक स्टोरी. आम्ही खूप विचार नाही म्हणजे वी डिडंट वेस्ट आवर टाइम विचार करण्यात की हे करायचं, ह्याचं काय होईल नाही होणार, या सगळ्या प्रोसेसपेक्षा असं विचार हा वेळ आपण ते करण्यात घालूयात. सो मे बी द आउटकम विल कम नाईस किंवा नाही होणार फार काय म्हणजे याच्यावर पलीकडे काय होईल. सो वी जस्ट वेंट विथ इट आणि आय थिंक नेव्हर लुक बॅक. ओ वेट स्टॉप, नेव्हर लुक बॅक. सो मेन याच्या मागचं ही गोष्ट आहे की फिअर ऑफ फेल्युअर न ठेवता आपल्याला बिझनेस सुरू करायला हवा. पुढे त्याचं काय होईल हे आपल्या कष्टांवर आहे. बट कोणत्याही गोष्टीचा वेळ न पाहता सुरू करून द्यायला हवा. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की वैखरी आणि मी आधीपासून मैत्रिणी होतो. सो त्यांनी असं खूप स्टार्टिंग पासून बघितलेलं आहे की मग आम्ही दोघी तिला एकत्र भेटलो होतो, असं काहीतरी चालू करायचं आहे. आणि मग ती म्हणली की मला इन्व्हेस्ट करायला आवडेल आणि कन्सिडरिंग खूप छान मैत्रीण आहे. मग आमचं झालं की मग हे प्रोफेशनल म्हणजे रिलेशन एका प्रोफेशनल रिलेशनवर पण कन्वर्ट करूया. सो मग ती इन्व्हेस्टर म्हणून जॉईन झाली आणि मग काही महिन्यांनी आम्हाला असं झालं की ठीक आहे पण तिघींनी मिळून हे काहीतरी चालू करूया. सो अशा आम्ही तिघी एकत्र आलो आणि आय थिंक फॉर वैखरी न्यू हर्षिता माहिती होती पण तिला मी नव्हते माहिती. राईट. आम्ही फक्त तलमच्या निमित्ताने फर्स्ट टाइम भेटलो. पण टू पुट मनी ऑन समबडी यू डोंट नो, ज्याला तू भेटलेली नाहीयेस, पण बिकॉज आयडिया कॉन्सेप्ट किंवा आमचं जे एक प्लॅनिंग होतं त्याच्यावरती बेस्ड जी इन्व्हेस्टमेंट केली आणि आम्ही त्यासाठी कायम विल ऑलवेज बी ग्रेटफुल फॉर दॅट. म्हणजे मैत्रीण ही गोष्ट सोडून देता काहीतरी चालू करते आणि त्याच्यात कोणीतरी पैसे टाकणं ही पण खूप महत्त्वाची गोष्ट ही आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि खूप गोड गोष्ट आहे की यू बीइंग काइंड. सिन्स वी आर टॉकिंग अबाउट विमेन एम्पॉवरमेंट, आपणच आपल्या आजूबाजूच्या लोकांना सपोर्ट नाही केला तर बाहेरचे लोक नाहीच करणार. सो इट स्टार्ट्स जेव्हा तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना सपोर्ट करता. इट नीड नॉट टू बी फायनान्शियल एव्हरी टाइम, बट जस्ट तुम्ही जिथे असता तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकून घेता. ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही केल्यात तरच आपण एकमेकींना सपोर्ट नाही केला तर बाहेरचं नाहीच करणार. आणि तिथे खूप एक चांगली गोष्ट म्हटली, ऐकून घेता. दॅट इज रिअली आय मीन ऑल द लेटर पार्ट म्हणजे इंडस्ट्रीमध्ये रिस्पेक्ट किंवा एक पोझिशन हे सगळं ऐकून घेण्यापासून म्हणजे जस्ट टू हॅव दॅट से इज सो इम्पॉर्टंट. सो
बी अ गुड लिसनर इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन बिझनेस. ऍब्सोल्युटली. येस. आणि तुमचं असं बघून वाटत नाही की तुमचं आत्ता 1.5-2 वर्षात बॉन्डिंग झालं, असं वाटतं की यू आर फ्रेंड्स फॉर एव्हर आणि तुम्ही आधीपासून कनेक्टेड आहात. लाईक म्हणजे आय बिलीव्ह की एक फॅमिली असते आणि वर्क फॅमिली असते. सो वर्क फॅमिलीला तुम्ही कॉन्स्टंट आय थिंक मोर आवर्स तुम्ही जास्त त्या फॅमिलीसोबत असतो. सो तुझा बॉन्ड असतो एक, तुम्ही तुमचे आयडियाज ब्रेन स्टॉर्मिंग वगैरे सगळं या सेक्शन ऑफ लोकांचं होतं. सो डेफिनेटली बॉन्डिंग. मला अजून विचारायचं आहे की सुरुवातीच्या काळात स्त्री उद्योजिका म्हणून कोणत्या अडचणी तुम्हाला आल्या, की सोसायटीचे जजमेंट्स असतात की हो तुम्हाला हे जमेल का, किंवा असे खूप लोक असतात जे त्यांचं काम नसताना सुद्धा नाखूप असतात, तर तसं तुमच्या बाबतीत काय से होता, किंवा तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट कसा होता? ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कोणत्याही बिझनेससाठी, तर त्याबद्दल काय सांगाल? आम्हाला असं एक्सपिरियन्स आलं की जेव्हा आम्ही कुठे तलमचं एक्झिबिशन जेव्हा केलं होतं, तर तेव्हा जेव्हा आम्ही तिघी स्टॉलवरती असायचो आणि मग म्हणजे लोकांचं असं व्हायचं की अच्छा तुम्ही तिघी आहात का, तर आम्हाला असं की हो. आणि मग त्यांना मे बी असं एक्सपेक्टेड असेल की साडी म्हणल्यावर जनरली बायका नेसतात, मुली नाही नेसत, कारण आता सगळं शॉर्ट्स आणि कन्सिडरिंग नवीन फॅशन. सो त्यांचं असं की तुम्ही साडी नेसून पण आहात. म्हणजे आम्ही जनरली असं असतो की जर आपला स्टॉल आहे तर आम्ही तिघी प्रिफर करतो की साडी नेसू. प्रेफरेबली साडी असते सो आमची. आणि आम्ही तितक्याच मनापासून नेसतो, असं नाही की आता आम्हाला नेसायलाच जाणार आहे कारण तलम आहे आणि मग साडी आहे, पण आम्हाला तिघी नाही खूप वाटतं. आणि सो लोकांचं की अच्छा तुम्ही तिघी आहात आणि मग तुम्ही इतक्या लहान वयात, सो तो एकच वाटला. पण मग त्यांच्यातला आम्हाला कॉन्फिडन्सही दिसला जेव्हा आम्ही त्यांना सगळं सांगायला लागलो की आम्ही कसं सुरू केला, किंवा ते खूप चांगल्याने विचारायला लागले की तुम्हाला कसं सुचलं. सो मला वाटतं की तो एक ट्रस्ट बिल्ड होत गेला. सो हे एकच पॉइंट आम्हाला असं असं काही वाटलं. बॅकलॅश किंवा असं इतकं सिव्हिअर आहे की अरे बायका आहेत म्हणजे काम करतोस असं झोन नाही आम्हाला आतापर्यंत फेस करायला मिळालं. लचूट पुढे मिळणार नाही. पण एक छोटासा इन्सिडेंट मी सांगते. मी एका वीवरशी बोलत होते की मला हे पर्टिक्युलर पीसेस वीव करून हवेत, असं असं मला कस्टमायझेशन हवं आहे. तर दॅट पर्सन स्टार्टेड ऑफ द सेइंग हाँ सर बताइए आपको क्या चाहिए. आणि देन लेटर मी टू एन एक्सटेंट म्हटलं जाऊ दे काय माझं काम झाल्याशी म्हटलंय मला, पण नंतर क्लिक मी की का वाय शुड आय नॉट टेलिंग दॅट आय एम नॉट अ सर, आय एम अ मॅम. तर मी त्याला म्हटलं मैं सर तो नहीं हूँ आणि वगैरे असं एक सुरुवात झाली. आणि देन लेटर वी डिड नॉट डू बिझनेस बिकॉज ही डिड नॉट रिप्लाय ओनली. त्यांनी रिप्लाय करणं बंद केलं बिकॉज यू आर अ वुमन. या बिकॉज आय एम अज्युमिंग दॅट बिकॉज त्याच्या आधी एव्हरीथिंग वॉज ऑल राईट अँड द मोमेंट आय टोल्ड हिम दॅट आय एम अ वुमन हू इज डुइंग दिस बिझनेस he decided not to do business with me. म्हणजे तलमची सगळी ग्रोथ बघता आपण असं म्हणू शकतो की तो त्या तोटा विणकराचा झालाय की त्यांनी एवढ्या सगळ्या साड्यांची ऑर्डर्स तुमच्याकडून मिस केली आणि आहे. आय वुड लाईक टू मेन्शन की माझे जे काही व्हिवर्स आत्ता आहेत ते आमचे वुमन आहेत. म्हणजे मेजर पार्ट तरी ऍटलीस्ट किंवा जे आमच्यासोबत आमचं कम्युनिकेशन असतं ते बायकांची जास्त आहे. सो आणि सॉरी पण कन्सिडरिंग फॅमिली सपोर्ट आमच्या तिघींच्या फॅमिलीनी वी आर सो ग्रेटफुल फॉर खूप म्हणजे जेव्हा आम्ही खरंच नसतो तेव्हा आमच्या घरच्यांनी शिपमेंट्स केल्या आहेत, त्यांनी पॅक करून ठेवल्यात गोष्टी. कन्सिडरिंग आमच्या तिघींची ही वेगळी करिअर्स आहेत. म्हणजे मी जॉब करते, ह्या दोघींचे इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट्स असतात. कामाच्या निमित्ताने आम्ही पुण्यातच असतो असं नाही. आमच्या तिघींपैकी सतत कोणीतरी मुंबईत असतं किंवा इतर कुठेतरी असतं. म्हणजे असं खूप कमी वेळा होतं की आम्ही तिघीही पुण्यात आहोत आणि आम्ही तिघी जणी भेटतो. सो ह्यावेळी जेव्हा आम्ही तिघीही अवेलेबल नसतो तर तेव्हा ज्या काही ऑर्डर्स असतील तर त्याचं पॅकिंग करून ते शिप खूप करणं मोठी गोष्ट आहे खूप फॅमिलीनी शिपमेंट करणं आणि पॅकिंग करणं. इनिशियली आणि हे वाटतात खूप छोट्या गोष्टी पण ते पण त्या खूप मोठ्या आहेत. म्हणजे आपल्या कुटुंबाशिवाय आपण काहीच नाही करू शकत. मलाही सेम वाटतं की आणि आमच्या तिघींची घरं ऍट वन पॉइंट गोडाऊन झाली होती. म्हणजे आणि ती गोडाऊन करू देणं आम्हाला आणि त्यावर तुमची आई वैतागली नाही ही त्याहून मोठी गोष्ट आहे. नंतर त्यांचं झालं होतं जरा आता पण तुम्ही मला वाटतं त्यांच्याकडे पॉझिटिव्ह असं त्यांना दिसत होतं की तुम्ही खूप कष्ट घेताय त्या ओ गोष्टी. येस ओ येस. पण त्यांचा सपोर्ट खूपच मॅटर करतो. खूप म्हणजे आम्ही एक्झिबिशनला असतो तेव्हा कोणीतरी मग चहा करून आणतं किंवा विचारताय जेवलात का, तर हे खूप गोड गोष्टी असतात या ज्या मॅटर करतात की आपल्याला कोणतरी विचारतंय की तुम्ही जेवलात किंवा का, म्हणजे तुमच्याकडे आणू इव्हन का. एक्झिबिशनच्या वेळेला सामान ने आण करणं. ती तर खूप मोठी हेल्प आहे. खूप असं नसतं की आम्ही एक छोटी बॅग घेऊन जातो आणि सामान एवढ्या प्रकारच्या साड्या कॅरी करणं आणि खूप कठीण गोष्ट आहे. दागिने कमीत कमी 4 ते 5 मोठ्या बॅगा असतात. सूटकेसेस मोठ्या असतात आणि त्या सगळ्या खूप नीट न्याव्या लागत असतील ऑफकोर्स.
एव्हरीबडी हॅज बीन आणि त्यासाठी सो घरच्यांची मदत होते म्हणजे नो डाऊट. लॉंग टर्म गोल काय आहे तलमचा? I think to sustain that might Yes. be a long term because we don't want to fizzle out. म्हणजे कसं होतं ज्या वीटनी तुम्ही सुरुवात करता ना, ते Exactly. वीट पुढपर्यंत शेवटपर्यंत पाहिजे. ठेवणं. सुरुवात मस्त आणि असं न करता टू जस्ट बी दॅट कॉन्स्टंट. आणि मे बी प्रत्येकीच्या वॉर्डरोबमध्ये एक कलमची साडी असेल. Oh, that's so nice. व्यवसायात चढ उतार येतातच. कधीतरी असे दिवस येतात की खूप निराश व्हायला होतं. तर तुम्ही एकमेकींना कसं मोटिवेट करता? फायनान्शियल सेक्शन इज बेस्ट उत्तर याच्यासाठी एक आहे की यू जस्ट नीड टू हॅव अ कप ऑफ कॉफी. साधा डोसा आणि मैसूर डोसा इज आणि जे काय वाटतंय तुम्हाला, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते एकमेकींशी जोपर्यंत बोलत नाही आम्ही तोपर्यंत त्याचं सोल्युशन निघत नाही. आणि जोपर्यंत तुम्ही सोल्युशन काढायच्या दृष्टीने त्या प्रॉब्लेमकडे बघत नाही तोपर्यंत तो प्रॉब्लेम नेहमी मोठाच वाटतो. म्हणजे तो कितीही छोटा असू दे, तो जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर सोल्युशन काढायचं ठरवत नाही तोपर्यंत तो मोठाच असणार आहे कायम. सो त्याकडे त्या पर्स्पेक्टिव्हनी बघणं. बरोबर. आणि जेव्हा तिघींपैकी एक कोणतरी डाऊन असेल तेव्हा जस्ट ओके फाईन, विल बी फाईन, आपण करूयात हे हा हँडल. एक्झॅक्टली. हा एक आपण सपोर्ट करूया. प्रोव्हाइड करणं. म्हणजे दोघींची टीम करून तिला कुठेतरी खाली Correct. पाडण्यापेक्षा Correct. तुम्ही नाही, लेट हर टेक हर ओन स्पेस Absolutely. आणि मग यू गो हेड. आणि फॉर दॅट आय थिंक कम्युनिकेशन इज इट हॅज टू बी देअर. कारण सी नॉट एव्हरी पॉइंट ऑफ टाइम इन युअर लाईफ युअर ॲट युअर बेस्ट. आणि आय डोंट थिंक दॅट ऍब्सोल्युटली. इट्स पॉसिबल ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम. त्यामुळे जस्ट अ बेसिक कम्युनिकेशन की बस असं 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 आहे, व्हॉट ऑल कॅन बी फिगर आउट. सो आय थिंक दॅट might not give you the solution, but it will at least lead you to a way in which Exactly. solution We is can ahead. find a solution. Yeah, definitely. सो कम्युनिकेशन अँड द कॉफी इज द की टू Right. नक्कीच नक्कीच. Absolutely. 3 वेगवेगळ्या मुली पार्टनरशिप मध्ये आहात तुम्ही आणि तरी सुद्धा तुम्ही सक्सेसफुल बिझनेस रन करताय. तर यामागचं सिक्रेट काय? आपण हा स्टिरियोटाइपच तोडूयात. तोडूयात असं मला वाटतं. अमेझिंग, वंडरफुल. 3 मुली का नाही करू शकत? वाय नॉट? हा म्हणजे कारण अर्ध्या वेळेस तर लोक म्हणतात की तुम्ही तर सोबत आल्यावर भांडताच. ह्युमन हा, बीइंगच maybe आहेत let's ना. break You this. should see our studio time किंवा कॉफी टाइम. फक्त see, मतभेद होणं म्हणजे 2 डिफरंट ओपिनियन्स असणं हे तर नॉर्मल आयुष्यात पण असतं. सो हे बिझनेस मध्ये पण असणारच आहे. म्हणजे त्याच्यामुळे- इट्स नॉट दॅट की 3 मुली आहेत म्हणून नाही. काय 2-3 मुलं असतील किंवा एक मुलगी आणि 2 मुलं असतील त्यांच्यात पण डिफरन्सेस असणारच पण आहेत ना. त्याच्यामुळे maybe आम्ही प्रत्येकीच्या डिसिजनला रिस्पेक्ट करणं शिकतो की हिचं मत वेगळं असू शकतं, माझं मत वेगळं असू शकतं, मे बी हिचं तिसरं असू शकतं, पण हिचं काहीतरी मत आहे आणि त्याला मागे काहीतरी कारण आहेत. Very true. अनलेस अंटील तुम्हाला म्हणजे तुमची मतं त्यातली कारण आहेत. सो मे बी मी ते रिस्पेक्ट करायला शिकतो, ऐकायला शिकतो आणि मग त्याच्यातून परत मग नवीन काय काढता येईल किंवा प्रत्येक वेळेस आम्ही तिघे एका नोटवरच आहोत असं होत नाही की आता हे एक मे बी साडी आवडली आहे तर तिघींना खूप आवडली. मे बी मला ती कधी आवडलेली नसते, पण या दोघींना तेवढा ट्रस्ट असतो की नाही आम्हाला वाटतंय तर मग ठीक आहे तुम्हाला तो वाटतंय ना, समोरच्याला तर let's go ahead. ठेवला Right, जाणारा right. विश्वास हा खूप महत्वाचा आहे. Absolutely. आणि मला असं तुमच्याकडे आता तुमच्या गप्पा ऐकताना असं वाटतंय की तुमच्या ब्रँड मधली मॅजिक ही आहे की तुम्ही तिघी असल्या कारणाने तुम्हाला प्रत्येकीकडे काहीतरी स्किल आहे, प्रत्येकीचं एक मत आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व अंगांनी त्या गोष्टीबद्दल विचार करता येतोय आणि आम्हाला बेस्ट देता येतोय. सो इट्स अ की पॉइंट की तुम्ही तिघी सक्सेसफुल महिला उद्योजकासोबत काम करताय. आम्ही तिघींनी सो एक पॉइंट मी सांगेन, आम्ही तिघींनी एक स्पेशलायझेशन डिवाइड केलंय म्हणजे ABC. ओके, फायनल डिसिजन ABCचा त्या पर्टिक्युलर पर्सनकडे असेल जो काय असेल तो. हा, पण आता नाव वेअर डज 3 बिकम हेल्पफुल इज की ओपिनियन्स देणं. मग त्यातनं बेस्ट त्या माणसाला काय वाटतं, दरवेळेस तो घेतलाच जाईल असं पण नाही, त्यातनं बेस्ट त्या माणसाला काय वाटतं अल्टिमेट डिसिजन तेवढा विश्वास दिस इज युअर सिक्रेट नाव की प्रत्येकाला एक एक वेगवेगळी जबाबदारी देणं याने तो माणूस त्या गोष्टीबद्दल त्याचा बेस्ट देऊ शकतो. राईट, एक कॉन्फिडन्स येतो की आपण हे करू शकतो किंवा आणि विश्वास आपल्या एकमेकांवर पार्टनरचा एक्झॅक्टली ट्रस्ट सगळ्यात आहे. मोठी गोष्ट. तर मला विचारायचं आहे की तुम्ही बिझनेस प्लॅनिंग कसं करता, की तुम्ही काही तुमच्यासाठी टाइमलाईन्स ठेवता का? तर हाऊ डज इट वर्क विथ? सो मी तुला टाइमलाईनची एक बेसिक आमची सगळ्यात फेल गेलेली गोष्ट सांगते.
कारण एक तर आम्ही पॅन्डेमिक मध्ये चालू केलं. आम्हाला खूप आधी चालू करायचं होतं, पण ते काही कारणांनी उशीर झाला पर्सनल रिझन्समुळे, आणि मग ते वी एंडेड अप स्टार्टिंग इन मधला जो एक ब्रीदिंग पिरियड होता पॅन्डेमिकचा, तेव्हा आम्ही चालू केलं. आणि त्याच्यानंतर आमचं असं होतं की आम्हाला काही फिजिकल स्पेस असं स्टुडिओ वगैरे असं काहीच नको, आपण ऑनलाईन बिझनेस करणार. तर जमणारही नव्हतं. आणि हे तेव्हा क्लिअर होतं काही- की मे बी सर्टन इयर्स आम्ही ऑनलाईन करणार. म्हणजे एक पुढची 5 वर्ष तरी आपल्याला हे काहीच नाही करायचं, की आपल्याला काय असं शॉप डीप नकोय, आपल्याला स्टुडिओ नकोय, आपण फक्त ऑनलाईन बिझनेस करणार आहे. कारण का दॅट्स व्हॉट वी वॉन्टेड. आणि आम्ही ठरवलं होतं की आम्हाला सगळं ऑनलाईन करायचंय, तिथून आम्हाला चांगला रिस्पॉन्स पण येत होता आणि तेच कंटिन्यू करायचंय. मे बी काय आम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक वरून आम्ही वेबसाईटला वगैरे शिफ्ट झालो असतो, दॅट वॉज द प्लॅन. पण पोस्ट पॅन्डेमिक आम्हाला एक साधारण लक्षात आलं की थिंग्स आर नॉट वर्किंग. वी हॅव टू हॅव अ स्टुडिओ स्पेस. पहिली गोष्ट, आमच्या घरांची गोडाऊन्स झाली होती. हो, प्रायोरिटी. म्हणजे जितक्या चांगल्या आमच्या आया इनिशियली होत्या, तितक्या त्या हळूहळू आता मला कळत होतं की मला माझं घर हवंय आता. आम्हाला हवं. साड्या काढा तुमच्या. एवढा आवाका जास्त वाढत होता. आम्हाला हकलतील आता, कारण म्हणजे सामान तर जाईलच, पण आम्ही सामानासोबत आणि ही खूप मोठी पॉझिटिव्ह गोष्ट हो, आहे. हो, की हो. तुम्ही प्लॅन करत नव्हतात आणि पहिल्या एका वर्षातच तुम्ही इनिशियली हो. स्टुडिओ घेतला. सो वी एंडेड अप ओपनिंग स्टुडिओ. अजूनही आमच्या ऑनलाईन ऑर्डर्स चालूच आहेत. आणि इतका कस्टमर्सना विश्वास आहे की आत्ताच तो ब्रँड आलाय, पण तरीही डोळे बंद करून जेव्हा आमच्याकडनं शॉपिंग करतात तेव्हा आम्हाला दॅट्स आर पुश. आय फील की तिथून आम्ही करत राहतो कायम. आणि स्टुडिओ का, तर ही कॉन्सेप्ट अशी आहे की ज्यांना नॉट एव्हरीबडी कॅन शॉप ऑनलाईन. म्हणजे दरवेळेस मी ऑनलाईन बरोबर शॉपिंग आहे. नाही करू शकत, मला कधी कधी प्रत्यक्षात बघायचंय. हो. तर त्याच्यासाठी स्टुडिओ इन विच तुम्ही या, तुम्ही बघा. पण रिगार्डलेस ऑल्सो तुम्ही ऑनलाईन जेव्हा शॉपिंग करता तेव्हा रेस्ट अशोर्ड की एव्हरीथिंग इज गोइंग टू गो गुड. अनेक मुली किंवा स्त्रिया व्यवसायात उतरायचं स्वप्न बघतात, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? अजून मला एक गोष्ट इथे मेन्शन करायची की तुम्ही तिघेही खूप यंग, म्हणजे वुमेन एंटरप्रेनर असलात तरी तुम्ही यंग वुमेन एंटरप्रेनर्स आहात. तर आपल्या एजच्या मुली ज्या आजकाल त्यांना खूप इच्छा आहे काहीतरी करायची, पण कुठून तरी स्टार्ट मिळत नाहीये की, तर त्यांच्यासाठी मेनली तुम्ही काय सल्ला द्याल? मला असं वाटतं की तुम्हाला ज्या गोष्टी चालू करायच्या तर त्याचा अभ्यास खरंच खूप महत्त्वाचा आहे. मग ती कुठलीही गोष्ट असेल, असं नाही की आता माझ्या डोक्यात काहीतरी कल्पना आली, आता मी उद्यापासून बिझनेस करणार, तर मे बी त्याचा थोडासा आपल्याला काय रिसर्च असेल, Market पुढे research. माझं 1 वर्षाचं प्लॅनिंग काय आहे किंवा मला काय अचीव्ह करायचंय. सो पेपरवर्क आणि अभ्यास, आणि तुम्ही जी कल्पना आहे त्याला तुम्ही जर फर्म असाल तर तुम्ही काही पण कॉन्कर करू शकता. किंवा मला माहिती आहे हे जर कम्प्लिटली अचीव्ह मी करणार आहे तर तुम्हाला तसे वेज मिळत जातात. सो तुम्ही कम्प्लिटली शुअर राहा, आणि रिसर्च खूप महत्वाचा आहे. म्हणजे मला असं त्याशिवाय वाटतं मार्केटमध्ये इतकं म्हणजे नीटपणे नाही. टिकता येणार नाही. म्हणजे जी 1.5 वर्ष तुम्ही भरारी घेतलीत ती प्रॉब्ली याच एका की मुळे आहे की मार्केट रिसर्च. फेलियर्स पण खूप आले. असं नाही म्हणत की मी रिसर्च केला तर सगळं वाव A to Z मला मिळालं, पण ते फेलियर्स मला फेस करता आले किंवा मे बी मला थोडी कल्पना होती त्याची की असं होऊ शकेल, त्यामुळे मी तिघी पण पटकन त्याला सोल्युशन काढून तयार होतो की अरे हे Correct. नुकसान झालं तर आपण ते कसं भरून काढणार. आणि आय लाईक टू कंटिन्यू व्हॉट शी सेड. ॲक्सेप्टन्स, दॅट इज लाईक दॅट्स गोइंग टू ब्रिंग यू टू अ डिफरंट लेवल. म्हणजे नाही हे होतच नाही माझ्या बिझनेसमध्ये, किंवा हे एव्हरीथिंग इज गोइंग ऑन गुड, दॅट्स नॉट हाऊ इट इज. यू हॅव टू एक्सेप्ट इफ समथिंग इज गोइंग ऑन अ सर्टन वे, देन ओनली कॅन यू फाइंड अ सोल्युशन. हा खूप Exactly. बेसिक सिम्पल सोल्युशन आहे याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्साहात काहीतरी सुरुवात करायच्या ऐवजी उत्साह प्लस एक शांततेची फेज इन विच यू आर जेन्युइनली थिंकिंग अबाउट इट, आणि मग कंटिन्युइंग द उत्साह द फर्दर प्रोसेस. पटकन सकाळी उठले मी आणि काहीतरी केलं आणि चला चला आता बिझनेस करायचं, असं एकतर असं नाही होत होत. नाही. तुम्ही बरोबर. फार तर फार थोडा वेळ सस्टेन करा, आणि- पण फॉर लॉंग टर्म हे इट इज अ नाही होत. रिअली जसे पटकन सुरू करतात ते पटकन बंदही होतात. ते नाही करायचं. That's the तेच नाही idea. करायचंय. सो स्लो अँड स्टडी विन्स द रेस Yes, विल बी आणि युअर मंत्र. if you have a product based business, जसं आमच्याकडे आमची साडी, ड्रेस मटेरियल, ज्वेलरी हे आमचे प्रॉडक्ट्स आहेत. तर इफ यू हॅव अ प्रॉडक्ट बेस्ड बिझनेस, मेक शुअर की तुम्ही तुमचं
क्वालिटी जी असेल ती टॉप नॉच असेल. कारण का अनलेस अँड अंटिल तुम्ही टॉप नॉच क्वालिटी देत नाही, तुमचं प्रॉडक्ट त्या सुपिरियर क्वालिटीचं नाही आहे, ते नाही होत. Top notch quality for the range you're giving. येस. So I think this summarizes everything what we are willing to say. आणि पेशन्स पण आय गेस, प्रचंड. म्हणजे ऍक्सेप्टन्स आणि पेशन्स. प्रचंड. प्रत्येकच गोष्ट जसंही म्हणली, आता मला मिळालेला बिझनेस बँग ऑन सुरू झालाय, तर असं नाही होऊ शकत. म्हणजे लक पण मॅटर करतं, पण पेशन्स आणि हार्डवर्क. So it's So, a तुम्हाला असं combination. म्हणायचं की ज्या लोकांना नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी या तिघींकडून असा सल्ला राहील की पहिली गोष्ट तर मार्केट रिसर्च, दुसरी गोष्ट पेशन्स, हॅव्हिंग ट्रस्ट विथ युअर पार्टनर. सो या खूपच बेसिक आणि मेन गोष्टी आहेत. आणि पटकन काहीतरी केलं, सुरू केलं आणि बँग ऑन झालं असं नाही होत. नाही. आणि झालं तरी फिजलट व्हायची शक्यता आहे. बरोबर आहे. म्हणजे बेसिक आहे म्हणून आपण ते सोडून देऊयात असं असं नाही होत. होत. उलट बेसिक आहे तर आपलं जितकं पण पक्क करतो तर आपलं फाउंडेशन स्ट्रॉंग होतं आणि त्याच्यावरची जी इमारत बनते तर ती इव्हेंच्युअली ती पण स्ट्रॉंग होते. आणि श्रेया म्हटली तो मला एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट वाटला की ऍक्सेप्टन्स. जर तुमची म्हणजे काहीतरी चुकतंय तर ऍक्सेप्ट करा, म्हणजे तुम्हाला सोल्युशन मिळेल. बिकॉज आपल्या जनरेशनमध्ये असं खूप होतं की लोक ऍक्सेप्ट नाही करत. म्हणजे मी चुकलोय हे पटकन ऍक्सेप्ट नाही होत. आणि कदाचित असंच असेल की जे मी चुकलोय हे ऍक्सेप्ट करून पुढे जातात तेच जिंकतात आणि ते सस्टेन होतात. That's how else will you get solutions. Exactly. I mean, it's going to keep on happening की हे मी नाही करतच नाही. पण बरोबर. होतंय ना, म्हणजे होतंय. काहीतरी आणि ते कुठून तरी- फेस करायला शिकता बेसिकली. Yeah. सो चुका केल्या तरी प्रत्येक वेळेस मग नवीन चुका करून मग ऍटलिस्ट तुम्ही ते फेस करायचे. कारण तुमच्यात तो कॉन्फिडन्स येतं की मी करू तरी शकते. म्हणजे चूक झाली माझ्याकडून पण माझ्यावर आता अशी लोक आहेत की जे मला सपोर्ट करतात आणि मी वे आउट काढू शकतोय. बरोबर. सो मी ते परत करायचं डेअरिंग करू शकते किंवा माझा कॉन्फिडन्स लो नाही होत की आता मला एकदा जर मला फेलियर आले तर मी परत नाही करू शकणार. वेरॅज असं नसतं. एकदा फेलियर आलंय तुम्ही दुसऱ्या ट्राय करा. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय नाही करायचंय आणि काय करायचंय. सो हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि प्लीज बी ओपन टू फेलियर्स. यू कॅन नॉट It's the most important point. Be open to your failures. अजून मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तलम मध्ये काय काय रेंज आहेत आणि जर आम्हाला साडी घ्यायला यायचं असेल, जसं श्रेया म्हटली की फिजिकली तुम्हाला बघायचं आणि शॉप करायचंय, तर तुमच्या अपॉइंटमेंट्स आम्ही तुमच्या कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म थ्रू घेऊ शकतो, कोणाशी कॉन्टॅक्ट करू शकतो, तर ते प्लीज आम्हाला सांगाल. आमच्याकडे वी हॅव व्हरायटी राईट फ्रॉम 1200, 1400 टू as much as you would want. Okay, so anybody can come and shop आणि over a coffee. आम्ही जनरली अपॉइंटमेंट्स देताना आम्ही मेक शुअर की ॲम्पल टाइम आहे दोन अपॉइंटमेंट्समध्ये, म्हणजे बघा एक त्याचा Try ड्रायला करा. बघा, नो प्रॉब्लेम, हॅव इट. बिकॉज आय फील साडी फॉर मी एस्पेशली लाईक अ प्राइस प्रोफेशन, म्हणजे इट शुड बी हँग ऑन, एक्झॅक्टली. नो हिअर अँड देअर. सो वी हॅव ऑल व्हरायटी. ज्वेलरीचं पण असंच आहे. वी हॅव currently we have American diamond as well. आणि American diamond मध्ये I can assure you that we have one of the best prices. म्हणजे no two ways about it. कारण we want our customers to experience a wide variety of jewelry. So आमच्याकडे असतं कुंदन मध्ये आहे, ब्रास मध्ये आहे आणि American diamond. That is what we have as of now आतापर्यंत. आणि sarees, so dress materials सुद्धा आहेत, which have launched recently आणि आत्ताच्या स्लाइड मध्ये ते लॉन्च केले. सो दे आर प्री स्टिच, सेमी नाही. स्टिच और नॉर्मल ड्रेस मटेरियल्स आहेत जे ज्यांना ऍक्च्युली खूप लोकांना तलमकडनं काहीतरी परचेस करतात, बट नॉट एव्हरीबडी वेअर साडीज. त्यामुळे ड्रेस मटेरियल्स. दॅट्स सो स्वीट ऑफ यू की तुम्ही कस्टमर्सच्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देताय. यावेळी ते हक्काने आमच्याकडे डिमांड Oh, करतात yeah. की हो. जर तुम्ही तर साडी ठेवता हे पण ठेवून बघा. कारण आम्ही असं साड्या नेसत नाही अशा आहे बरोबर. की मे बी थोडं एज असतात झालंय, काही. त्यांना हो, ड्रेसेस कम्फर्टेबल असतात. सो मग आम्ही तशा पद्धतीने विचार केला आणि त्याचा खूपच चांगला रिझल्ट होता आम्हाला मिळतात. सो दिस इज अ वन स्टॉप डेस्टिनेशन की यू कम, तुम्ही साडी विकत घ्या, त्याच्यावरचे दागिने, Yes. सगळ्याच गोष्टी आपल्याला आहेत. Absolutely. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की अपॉइंटमेंटचं कसं आहे, की जर मला अपॉइंटमेंट घ्यायची आहे किंवा इंस्टाग्राम पेज याबद्दल थोडीशी माहिती द्या की. येस. सो आमच्याशी तुम्ही इंस्टाग्रामवर कनेक्ट होऊ शकता, फेसबुकवर कनेक्ट होऊ शकता, त्याच्यानंतर आमचा व्हॉट्सअप नंबर पण आहे त्याच्यावरती कनेक्ट होऊ शकता. आणि आमचा स्टुडिओ पुण्यात आहे कर्वेनगरमध्ये. सो तुम्ही यायच्या आधी आम्हाला सांगू शकता, म्हणजे आमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर आमच्याशी कनेक्ट होऊ शकता
किंवा इंस्टाग्राम फेसबुकवर आमच्याशी कनेक्ट होऊ शकता. आमचं तलम असं हँडल आहे @तलम, किंवा आमच्याशी पर्सनल हँडल्सवर पण कनेक्ट होऊ शकता, सो दॅट आम्ही तुमच्यासाठी अपॉइंटमेंट बुक करू शकू आणि मगच तुम्ही स्टुडिओवर येऊ शकता. म्हणजे प्रत्येक Yes. गोष्ट आपण कस्टमाइज हो, देऊ शकतो हो. आणि इट्स अ वन स्टॉप सोल्युशन. Correct. कारण तुमच्याकडे ड्रेस मटेरियल्स पण आहेत, Yes. साडीज पण आहेत, त्याच्यावर ज्वेलरी पण आहे. राईट. सो कस्टमर्सना वेळ घेऊन ते सगळं बघता आलं पाहिजे. बरोबर. आणि जेव्हा आपण साडी इज अ इन्व्हेस्टमेंट, येस. आपण निवांत बघून त्या आरामात. गोष्टी घेऊ शकतो. If you have any questions about the fabric, कसं आता ड्रेस मटेरियल मध्ये कसं शिवायचं काय, so we can help you with the idea. यू कॅन हेल्प अस विथ द स्टायलिंग ऑल्सो. Yeah. तो एक प्लस पॉइंट आहे हो. की प्रत्येक ठिकाणी फक्त गेलं आणि विकत घेतलं असं नाहीये, तर यू डू स्टायलिंग प्लस Correct. ज्वेलरी प्लस साडीज अँड वॉट नॉट. येस. येस. सो थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून मला भेटलात, कारण प्रत्येक जणाचं एक वेगळं प्रोफेशन आणि मग तलम आणि या सगळ्या गोष्टी एकत्र आणणं खूप कठीण होतं. थँक्यू सो मच आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्ही ऑलरेडी खूप भारी काम करताय आणि आय हॅव नो डाऊट की नाही, थँक्स टू Back यू on. ऑल्सो आणि कुंडलिनी, कारण प्लॅटफॉर्म देणं पण किंवा मिळणं पण खूप मोठी गोष्ट असते. कारण आमची बॅकस्टोरी प्रत्येकालाच माहिती आहे असं नाही, एक्झॅक्ट. सो ती पोचून कोणाला तरी इन्फॉर्मेशन मिळत असेल तर आय गेस नथिंग लाईक दॅट. आम्ही आता पण when you mentioned the word successful, I don't think we are even tad bit over there. कारण इट्स बिकॉज यू आर हंबल. तुम्हाला No, 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 no. not at all. आमच्यासाठी सक्सेसचे डेफिनेशन खूप वेगळे असल्यामुळे त्यामुळे सो इट्स व्हेरी सक्सेसफुल इन सस्टेनिंग येस, सक्सेसफुल इन बिईंग फॉर द ब्रँड येस, बट टू अचीव अजून लॉट. खूप गोष्टी Right. आहेत हो, जिथपर्यंत definitely, पोहोचायचं. आणि definitely. तुमचा 1.5 वर्षाचा प्रवास बघता मला नाही वाटत तुम्हाला कुठेच हर्डल येतील. So, Right. touch wood. आणि आणि all the ते best आले for तरी that. आम्ही ते तेवढा स्ट्रॉंगली फेस करू. बरोबर आहे. जसं हर्षिता म्हटली तसं की आपल्या मागच्या जनरेशन्सनी एक जो काही टिपिकल माइंडसेट ठेवला असेल तो असेल, पण मला हा एक खूप महत्वाचा मेसेज या ठिकाणी द्यायचा आहे की आता हे जे जनरेशन आहे, आमचे यंग जनरेशन, तर ह्यात आपण हा स्टिरियोटाईप बदलला पाहिजे आणि एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला व्यवसायात, घरात कुठेही पुढे नेणं गरजेचं आहे. तिचा द्वेष करण्यापेक्षा की तुझं हे चांगलं आहे, म्हणजे आपण कधी बघतो लग्नात एखादे पटकन काकू नाही म्हणणार छान दिसतेस, तर काय हरकत आहे. तर मला तुम्हाला या सगळ्यांना आज सांगायचं की तुमच्या घरात आई असते, बहीण असते, ताई असते, मावशी असते, कोणी असतात, तर प्रत्येक जण एक होम मेकर असू देत किंवा एंटरप्रेन्योर असू देत, ते लोक खूप मेहनत घेत आहेत. तर एक कॉम्प्लिमेंट तुम्ही आज हे सगळ्यांना करायचं की एक कॉम्प्लिमेंट तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा त्या स्त्रीला तुम्ही नक्की द्या आणि त्यामुळे तिचा दिवस बनेल प्रोबेबली की इट विल बी अ फ्युएल फॉर हर, की ते अजून आठवडाभर तर चांगलं जाईल की नुसतं एवढं म्हटलं की अरे हे तू खूपच छान करतेस. तर थँक्यू सो मच. कुंडलिनी ग्रुप गिफ्टिंग अँड कॉर्पोरेट गिफ्टिंग तर्फे मला तुम्हाला एक छोटीशी भेट द्यायची आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. बघू शकते का? हो हो हो. ओ, प्रीती. डायरीज आणि आमचं म्हणजे जवळचा नातं आहे. प्रचंड. तर मला हे म्हणायचंय की या सेगमेंटमध्ये तुम्हाला कोणती गोष्ट आवडली हे आम्हाला नक्की जरूर कमेंटमध्ये कळवा. आणि दसरा आणि दिवाळी दोन्ही गोष्टी जवळ येत आहेत, तर तुम्हाला कुंडलिनीतर्फे कॉर्पोरेट गिफ्टिंग किंवा ग्रुप गिफ्टिंग करायचं असेल तर कुंडलिनीच्या इंस्टाग्राम पेजवर आम्हाला नक्की मेसेज करा किंवा आमचा फोन नंबर आहे 8411953474. कोणत्याही प्रकारच्या कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी आमचे गिफ्ट इको फ्रेंडली आहेत, सस्टेनेबल आहेत, हँडमेड आहेत आणि कुंडलिनीचा मेन मोटिव्ह आहे की ज्या गावातल्या बायका आहेत, तर रुरल एम्प्लॉयमेंट आपण म्हणतो, तर प्रत्येक स्त्रीने नोकरी करणं गरजेचं आहे. मग काही ठिकाणी असं होतं की आमच्याकडे भरपूर पैसे आहेत, गरज नाहीये, तर ती नोकरी आपल्याला स्वाभिमानासाठी करायची आहे, स्वतःसाठी करायची, स्वतःचं अस्तित्व बनवण्यासाठी करायची आहे. तर अशी अजून बरीच महिला उद्योजकांचे सेगमेंट्स घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येत आहोत. तोपर्यंत धन्यवाद.